रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे। काय बोलला सी पतंगे, काय बोलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे। रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे। काय बोलला सी पतंगे, काय बोलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे। शरीराचे ठेवणे, कायाच्या मने, शरीराचे ठेवणे, शरीर कायाचे ठेवणे, धरसी अभिलाष धने, धरसी अभिलाष धने, धरसी अभिलाष धने, धरसी अभिलाष धने, करसी अभिलाष धने, धरसी अभिलाष धने। होय तुझा हा परिवार, तुझा परिवार, नोहे तुझा हा परिवार, लोहे तुझा परिवार, द्रव्यदारा भंगुर, द्रव्यदारा भंगुर, होय तुझा परिवार, याचे ठेवणे, ठेवणे, धरसी अभिलाष धने, 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 धरसी अभिलाष धने। अंतकाळीचा सोयरा, काळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, तुका मने विठोदरा, तुका मने विठोदरा, तुका मने विठोदरा, तुका मने विठोदरा, तुका मने विठोदरा। अंतकाळीचा सोयरा, काळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, काळीचा सोयरा, तुका मने विठोदरा, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे
रंगे रे श्री रंगे रंगी 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 रंगे
अभिलाष धने धरिसी अभिलाष धने धरिसी अभिलाष धने शरीर दाया देवने शरीर दाया देवने शरीर दाया देवने शरीर दाया देवने दाया देवने विठ्ठल विठ्ठल श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष जने नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा शनभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष धने अंतकाईचा सोयरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे धरसे अभिलाष धने विठ्ठला विठ्ठला
जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठला 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 रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धैसी अभिलाष जणे यवंत प्रविश्य मम वाच मी मा प्रसुता संजीवयत केल शक्तिधर स्वधामना अन्यांशः चरण श्रवणत्वगाधी प्राणाय नमो पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सांद्र नीलाभुदाभं जगन निहित पानी मंडलम मंडलानम तरुण तुलसी माला कंदनम कंदनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजीवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावद्यज्योधरार्तावतारं कलङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानीशवादा प्रणोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला 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 रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जने प्रस्तुत प्रसंगी प्राप्त संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू देऊचे अख्ख्या जगानं ज्यांना जगद्गुरु म्हणावं असे वैराग्याचे महामेरू सदैव वैकुंठ गवन या मृत्यूलोकातून ज्यांनी केलं असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांच्या गाथा या प्रकरणातील गाथा या ग्रंथातील
उपदेश पर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हा मानवाला उपदेश करतात. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. तुम्हा आम्हाला सज्जनाला मायबापाला सांगतात की शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. जे भगवान परमात्म्याने तुला नरदेह दिलेला आहे तो नरदेह जाणार आहे. नरदेह काय जाणार आहे. मग तू भ्रमामध्ये जगू नको. कशामध्ये? काय भुललासी पतंगे. भुललासी या शब्दाचा अर्थ होतो भ्रम, माणसाचा अज्ञान. त्या ठिकाणी माणसाला भ्रम झालेला असतो. काही काहींना भ्रम असतो मी हे करू शकतो, माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे मी खुर्चीवरती आहे आज. त्याचा भ्रम त्याला असतो. तो त्याच्यामध्ये भुलून जात असतो आणि आपल्या आयुष्याकडे पाहत नाही. त्याला वाटतं हे भगवान परमात्म्याने दिलं, आता आपला कोणी मालक नाही. परंतु भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिला, परंतु दिल्यानंतर त्याला सुद्धा एका जणाच्या ताब्यात ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी प्रमाण देतात की देह तव आहे प्रारब्धाधीन काळाचे अधीन. काळाचा हातामध्ये या देहाला त्या ठिकाणी भगवंताने ठेवलेला आहे. हे शरीर जाणार आहे. नो हे तुझा हा परिवार, हा जो समाज दिसतो, हा तुझे आपुलकीचे लोक तुला दिसतायत ना, हे जास्त दिवस नाहीयेत. हे तुला जास्त दिवस नाहीत. हे सुद्धा तुला सोडून जावं लागणार आहे. मग तू जन्माला आलाय ना, आल्यानंतर तुला काय करावं लागेल? तुला जर या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. तुला त्या भगवान परमात्म्याचे पाय त्या ठिकाणी धरावे लागतील. विठ्ठला विठ्ठला त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचा सरळ भावार्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, अर्थ मी सांगतो. अर्थ असाच असं हे मला सुद्धा माहित नाही. कारण की ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सगळे साधू संत आदी करून सगळ्या संत महात्म्यांनी जेवढे अभंग गाथा ज्ञानेश्वरी जेवढे ग्रंथ निर्माण केले आणि त्यांच्या एका अभंगावरती आपण काय बोलणार आहोत, एका ओवीवरती आपण काय बोलणार आहोत. त्या ठिकाणी सरळ सरळ त्या अभंगाचा असा भावार्थ आहे. आज आपण कोणताही कार्यक्रम असला, काही असलं, सर्वांना माहितच आहे आपण या ठिकाणी किन निमित्ताने कशा निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत. परंतु एखादा वक्ता असो, कोणी असो, त्याचं कार्यक्रम चालू असताना परिहार देणं हे आद्य कर्तव्य असतं. आज कैलासवासी अर्जुन साहेबराव सकुंडे आणि यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. महाराज, घटनाच अशी घडलेली आहे, इथं कोणता कीर्तनकार जरी आणला, किती शिकलेला आणला, किती काही आणला, तर ही परिस्थिती पाहून तो सुद्धा काही बोलू शकत नाही. काळाने घाला घातला आणि त्याच्यामध्ये ते त्यांना आपला जीवन यात्रा याच ठिकाणी थांबावं लागली. आपल्याला या मृत्यू लोकातून सोडून त्या ठिकाणी ते गेलेले आहे. प्रत्येकाला जावंच लागणार आहे महाराज. कोणी या ठिकाणी राहण्याकरता आलेलं नाही, कोणीच या ठिकाणी आलेलं नाही. परंतु काहीतरी मर्यादा असते. आपण नाही म्हणत का? आयुष्याची गंमत कशी महाराज सांगू का तुम्हाला? एखादं रब्बल असतं ते आपण ताणवतो, कितीपर्यंत ताणतं ते, त्याची मर्यादा आहे तोपर्यंत ताणतं. त्याची एकदा मर्यादा संपली का ते काय होतं, तुटतं. तशीच माणसाची गत आहे. तुटला आयुष्याचा दोरा एर वाहुगा पसारा. हा आयुष्याचा दोरा कधी तुटून जाईल सांगता यायचं नाही. ते कोणाच्या हातात नाही.
मी कित्येक पेशंट बघितले, आमचं घरचं सोडा, परंतु बाहेर सुद्धा मी कित्येक पेशंट बघतो महाराज. कोणी काळाला वाचवू शकत नाही, कोणी काळाला थांबवू शकत नाही. आणि अशा दुःखित परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हे सर्व परिवार या ठिकाणी त्यांच्या बहिणी असतील सगळ्या, मीनाताई, सुनीताताई, कल्पनाताई, सुवर्णा ताई, 4 बहिणी, त्यांचे आई वडील. महाराज आज या कुटुंबावरती जी परिस्थिती आहे ना, देव करो अशी परिस्थिती कोणावर जीवन. आजची परिस्थिती सांगण्यासारखी सुद्धा नाही. एकुलता एक मुलगा, वय 27-28, लय वय नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पोटचा मुलगा जाणं आई बापाच्या जीवाला काय असतं. पित्या देखत पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता धुरे, 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 पुत्र देखोनी पिता धुरे. पितया देखत पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झुरे. महाराज त्या पुत्राला पाहून तो पिता त्या ठिकाणी झुरून झुरून तो सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या अवस्थेला जाऊन पोहोचतो. महाराज म्हणजे अशी परिस्थिती आजच्या निर्माण झालेली आहे. खूप अवघड परिस्थिती या ठिकाणी या कुटुंबावरती, खूप त्या ठिकाणी दुःख आहे. या दुःखाला कोणी सुद्धा सावरू शकत नाही. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा त्या दुःखापुढे जाऊ शकत नाही. स्वतः भगवान परमात्मा वनवासाला असताना इकडे दशरथ राजा गेले, त्यांचं मरण सुद्धा त्या ठिकाणी त्यांना थांबवता आलं. म्हणजे अशी परिस्थिती या कुटुंबावरती निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीत असताना आपण या ठिकाणी त्यांच्या सगळ्या बहिणी, या सर्व बहिणींना मिळून या ठिकाणी ज्ञानदान व्हावं, अन्नदान व्हावं या हेतूने या ठिकाणी कीर्तनाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी या ठिकाणी दुसऱ्या महाराजांची तारीख घेतली होती, गंगाराम महाराज राऊत बाबांची तारीख घेतली होती. बाबांचे माझे संबंध आहेत. हा, आणि काय झालं महाराज, हे सर्वजण म्हटले की कीर्तन तुम्हीच करा, त्यामुळे आज मला या ठिकाणी उभं राहायची वेळ आली. आणि या ठिकाणी कीर्तन करणं, बाहेर कीर्तन करणं वेगळं हो. रोजच एक गाव घेतो आम्ही, त्याला काय नाही, आम्हाला बाहेर कीर्तन करायला काय नसतं. पण इथं काही मर्यादा असतात. इतरत्र कोणत्या गोष्टी या ठिकाणी बोलता येत नाही. आज या ठिकाणी जो वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच बोलावं लागतं. बाहेरचं कीर्तन असलं सप्ताहातलं, त्याच्यात जमतं, नामपर, उपदेशपर, स्थितीपर कोणत्या अभंगावरती बोलता येतं. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केला, त्या गाथा निर्माण करताना मनुष्यासाठी सुद्धा काही अभंग, जरी 18 पुराण असले तरी त्या 18 पुराणापैकी एक पुराण आहे, ते मनुष्याचं सगळं जन्मापासून मृत्यूपर्यंत, जन्माला येण्याच्या अगोदर, जन्माला येण्याच्या नंतर सगळे शास्त्रक्रिया त्या ठिकाणी सांगितलेल्या.
त्याचं नाव आहे गरुड पुराण. त्या गरुड पुराणामध्ये सर्व शास्त्र त्या ठिकाणी सांगितलं. तसं असा आजचा अभंग आहे. आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी साथसंगत करण्यासाठी आपलं तालुक्याचं भूषण आदरणीय वंदनीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण बबन महाराज भिसे बाबा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच जिवलग मित्र आदरणीय आपल्या तालुक्याचं नव्हे तर आता जिल्ह्यात सुद्धा सुदर्शन महाराजांचं नाव घेतलं तरी म्हणजे सुदर्शन महाराजांचं खूप सुंदर असं त्या ठिकाणी गायन आहे. गायनाचार्य आदरणीय सुदर्शन महाराज भोसले बाबांचं खूप सुंदर गायन आहे. आदरणीय आमचे हे दोन हिरे माझ्या संग कायम असतात. हा हिऱ्यासारखेच मढीचे माणसं म्हणजे हिऱ्यासारखेच महाराज. कारण जो संप्रदाय जिथून सुरू झालाय ते मूळच त्या ठिकाणी आहे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. आम्ही ज्या भूमीतल्या आहेत ना ती भूमीच खूप पवित्र खूप वैभवशाली राजयोगी त्या ठिकाणी आहे. आणि हिऱ्याची खाणी तर खाली बसलेले आहेत आमचे आदरणीय बाबाजी महाराज बाबाजी महाराज मरकड, आदरणीय विष्णू महाराज मरकड, एकनाथ महाराज मरकड आणि आमचे आदरणीय कायम सतत मला सहकार्य करणारे कायम कशाची पण अडचण असून द्या आमचे आदरणीय नाना अर्जुन महाराज गाडेकर. हे माणसं काय कमी तोलामोलाचे नाही. आणि कीर्तन असो कोणताही कार्यक्रम असो हे माणसं असल्याशिवाय त्याचा आनंद या ठिकाणी नाही. आदरणीय राम भाऊ बाबा महाराज ते सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्वजण आदरणीय आमचे सोमनाथ भाऊ अकोलकर या ठिकाणी सर्व आमचे सर आहेत नवनाथ सर. सर्वांचे नाव आता काहींचे माहीत आहेत काहींचे माहीत नाही. सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. सर्वांचं नाव घेत बसलो तर आपल्याला आज हे संक्रांत बाई माणसांना सगळ्यांना व्यवसायाला त्या ठिकाणी जायचंय आणि आपल्याला लवकरच कार्यक्रम सुरू करायचा होता. परंतु योगायोगाने जो टाइम व्हायचा तो झालाच. 10 वाजले महाराज. आणि या ठिकाणी आपलं तालुक्याचं भूषण मृदुंगाचार्य साईनाथजी महाराज कासार महाराज हे माणसं असल्याशिवाय कार्यक्रमाला मजा नाही. म्हणजे तुम्ही म्हणता हे माणसं नसल्यावर कार्यक्रम होत नाही का? कार्यक्रम होतो पण ती परिस्थिती भिसे महाराज खूप अवघड असते. साथ जर चांगली नसली ना काय परिस्थिती होती ती मला चांगली माहिती. यांची बोट तोडून घेतली पाहिजे. काय झालं भिसे महाराज सांगू नाही सांगायची बारी आली. एकदा मी यवतमाळ साईडला कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रमाला गेलो महाराज साईनाथ महाराज आणि गेल्यानंतर कार्यक्रमाला मी परिस्थिती पाहिली. तिथं 2-3 चांगले टाळकरी होते फक्त दिसायला चांगले होते. मी म्हणलं चांगले असते. मी म्हणलं ठीक आहे. ते आले माझ्याकडे ते म्हणले बाबा आम्ही गावातले आहेत भजनी. विष्णू महाराज सारखाच होता एक. ते म्हणले आम्हाला घ्या सभातून. बरोबर आहे का? मी ठीक आहे म्हणलं. आता सभातून घ्या म्हणलं. मी म्हणलं ठीक आहे. त्यांना म्हणलं कीर्तन सुरू करू आपण. आणि कीर्तन सुरू केल्यानंतर मी जेव्हा गायन सुरू करील त्यावेळेस तुम्ही काय करायचं मागून उचलायचं. भिसे महाराज झालं काय कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं महाराज आणि मी सुरू केलं ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ओ ज्ञानोबाराया
बाबाजी आप्पा मी असं भजन सुरू केलं, विष्णू महाराज सारखा दंदा धाकट होता तेव्हा असा जाडजूड, तो मागून आला. काय झालं त्यांनी उचलिलं मला. मी म्हणलं मला उचलायच नव्हतं, सांगितलं तुला सांगितलं होतं प्रमाण उचलव. काय सांगितलं होतं? प्रमाण उचलव सांगितलं होतं, त्यांनी मलाच उचलेलं महाराज. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे. नाही तर कधी कधी आम्ही लय अवघड परिस्थिती येते. आम्ही पुढं म्हणायचं शिव भोळा चक्रवर्ती तुझे पाय माझे चित्ती, आणि मागच्याने माझा शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय ही चुलती. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण व्हायला नाही पाहिजे. त्या ठिकाणी हे माणसं जर असले तर आनंदामध्ये रंग देवता येते, त्या ठिकाणचं पावित्र्य वाढतं. त्या ठिकाणी जो भजनाचा ज्ञानाचा जो आनंद भेटतो तो माणसांना खूप. आणि या ठिकाणी मंडप आणि फुकट लावित ते काय तसं काय पुढं कीर्तन असून द्या. आदरणीय आमचे दाजी भीमराज भाऊ मरकट, सिस्टीम असल्याशिवाय कार्यक्रमाला मजा नाही. बाई मोठ्याची घरची उस्तोडील न्यायची जमत नाही, त्यासाठी सिस्टीम सुद्धा चांगली लागते. बरोबर आहे का? सिस्टीम शिवाय कार्यक्रमाला आनंद नसतो. कारण कीर्तनकाराचा आवाज कसा जरी असला तर ते मिक्सर मधून असं बाहेर काढतात आणि इकडे वाटीत असते बॉक्स मधून. बरोबर आहे का? त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. तुम्हा सर्वजण या ठिकाणी असं म्हणू नका आमचं नाव घेतलं नाही. तुम्ही सगळे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तुबळा अर्चितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावते तरीच कृपा स्वीकार. तुम्ही देवा समान आहोत. आमचे आदिनाथ बाबा शास्त्री बाबा म्हणत असतात तुम्ही साक्षात पांडुरंग परमात्मा आहात. या ठिकाणी माझ्या माता माऊल्या बसल्यात, या साक्षात रुक्मिणी आई साहेब आहेत. बाबा म्हणत असतात तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि असं समजू नका तुमचं नाव घेतलं नाही. आज खरं उखाणा घ्यायचंच नाव, एक उखाणा घेऊन तुमचं सर्वांचं नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो हनुमंतरायाचा मान राखून. विठ्ठला विठ्ठला आज भरपूर मोठा पर्व काळ आहे. आजच्या सारखा पर्व काळ नाही. काही शास्त्रांनी पर्व काळ सांगितलेला आहे, काही पर्व काळ सांगितले भिशे महाराज. एक पर्व काळ असा येतो 60 वर्षांनी येतो. काय म्हणतात त्याला? थोडं बोलत जा. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. कीर्तनकारासंग पुढच्या माणसाने संवाद साधायचा असतो थोडाफार. 60 वर्षांनी येतो तो कोणता पर्व काळ असतो सांगू शकेल का कोणी? खाल्लेलेच खाल्लेले खाली बसलेले विचारतोय ना. कपिला श्रेष्ठ 60 वर्षांनी जो पर्व काळ येतो तो कपिला श्रेष्ठ. हा पर्व काळ लोकांना माहितच नाही, कारण की आजची परिस्थिती 60 वर्षापर्यंत कोणी जगायला तयार नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्व काळ सांगितला सध्या चालू येतो कोणता? 12 वर्षांनी येतो तो कुंभमेळा. कधी येतो? 12 वर्षातून एकदाच येतो. आणि आज पहिलं स्नान आहे कुंभाचं. मोठा पर्व काळ आज या ठिकाणी आहे. दुसरं सांगायचं म्हटलं तर आज भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. तिसरं सांगायचं म्हटलं आज मकर संक्रांती आहे. तिळदान म्हणजे हा गेलेला व्यक्ती किती पुण्यवान होता माहिती नाही, परंतु आजचा दिवस जो पर्वकाळ त्याने साधलेला आहे तो खूप त्या ठिकाणी पोषक असा पर्वकाळ त्या ठिकाणी. या पर्वकाळ सहसा कोणाच्या हाती सापडत नाही, परंतु त्या माणसाने काय पुण्य त्या ठिकाणी केलेलं असेल आपल्याला सुद्धा माहित नाही. त्या पर्व काळामध्ये ते ठिकाणी आज त्यांचं वर्षश्राद्ध आलेलं आहे. आणि वर्षश्राद्ध म्हणजे काय नेमकं? वर्षश्राद्ध म्हणजे माणूस जन्माला जेव्हा आला तेव्हा त्या जीवावरती शास्त्राने 16 प्रकारचे संस्कार करायचे सांगितलेले आहे. आणि त्या 16 पैकी संस्कारापैकी हे वर्षश्राद्ध हे शेवटचा संस्कार आहे. 16वा
सगळे संस्कार सांगायचे म्हटलं तर जन्मापासून जन्म झाला नंतर लग्नाचा संस्कार, विवाह संस्कार, म्हातारपणी अंतसंस्कार, त्याच्यानंतर ते 10 दिवस परत त्या ठिकाणी 10 क्रियाविधीपर्यंत 10 पिंड त्या ठिकाणी द्यावा लागतात, परत 13व्या पर्यंत असे सर्व धरून आजचा दिवस धरून 16 संस्कार त्या माणसाच्या जीवाच्या त्या देहावरती होत असते. आणि वर्षश्राद्ध एक वर्षाने येतं आणि त्या ठिकाणी शेवटचं पिंडदान त्या ठिकाणी द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही म्हणताना एखादा माणूस मेला की मेल्याबरोबर तो डायरेक्ट जातो, असं अजिबात नाही, असं अजिबात नाही. एखादा माणूस गेल्यानंतर 10 क्रियाविधीपर्यंत तो आपल्या घरापाशीच असतो. मला एक सांगा, ज्यावेळेस आपण अग्निडाव देण्याकरता जातो त्या ठिकाणी ज्या पाण्याच्या घागरीने त्या प्रेतापुढे एडे मारतो, चक्कर मारतो, त्या ठिकाणी काही म्हातारे माणसं असतात, ते जाताना एक दगड घेऊन जात असतात आणि त्या दगड त्या ठिकाणी त्या केळीला हाणला, त्याला भोसकं पाडून त्या ठिकाणी त्या जीव खडा म्हणून तो खडा ठेवतात. माहितीये का? आता हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे का? आणि तो जीव खडा म्हणून त्या ठिकाणी असतो आणि 10 क्रियाच्या दिवशी त्या जीव खड्याचं त्या ठिकाणी पूजन त्या ठिकाणी केलं जातं. महाराज सांगतात. आणि मग अशा पद्धतीने या वर्ष श्राद्धापर्यंत हा जीव येऊन पोहोचत असतो. वाटाने जातानी त्याला खूप जसं त्याचं कर्म असेल तसं त्या ठिकाणी त्याला ते भोग भोगावे लागतात. यम कोणालाही सुट्टी देत नाही. मारिती तोडीती झोडीती त्या ठिकाणी ज्याचं जसं कर्म असेल त्या पद्धतीनं त्याला आजच्या दिवसापर्यंत घेऊन गेलं जातं. आणि आज गेल्यानंतर धर्मराजाच्या नगरीमध्ये यमपुरीमध्ये त्या ठिकाणी सिंहासनावरती धर्मदेव बसलेला आहे. ज्याचं पाप जाद झालेलं आहे तो धर्मदेव ज्या ठिकाणी धर्म बसलेला आहे त्या ठिकाणी गेलेल्या जीवात्म्याला तो धर्म 11 विक्राळ असा, दाढी वाढलेली, केस वाढलेले, दात वाढलेले, 11 विक्राळ असा धर्मराजा त्या ठिकाणी दिसत असतो. कशामुळे? त्याचं पाप त्या ठिकाणी असल्यामुळे. आणि जो पुण्याचा मार्गाने गेलेला आहे, ज्याने सतकर्म त्या ठिकाणी केलेला आहे, त्याला तो धर्मराजा पावन पवित्र त्या ठिकाणी सभा चालू आहे, त्या ठिकाणी गायन चालू आहे, सर्व सुंदर असं त्या ठिकाणी दिसत असत. म्हणून मला सांगायचं काय, तुम्ही जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना जावंच लागणार आहे. भरपूर गेले, किती आले, जाईन जाईन जाईन, देह जाईन जाईन जाईन, देह जाईन जाईन जाईन, देह जाईन जाईन. या शिकालो बाखाईन, या शिकालो बाखाईन, गारे नुमचसी दगडा, नुमसी दगडा. या शिकालो बाखाईन, या शिकालो बाखाईन, नुमचसी दगडा, देह जाईल जाईल त्या कालोबा खाईल. देह जाणार आहे, त्याच्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोणत्याही भ्रमात राहू नका, तुम्ही कोणत्याही अज्ञानामध्ये जीवन जगू नका. काही माणसं अज्ञानामध्ये जीवन जगतात. देशे महाराज, लोकांना काय वाटतं, जन्माला आल्यानंतर बरं वाटतं, परंतु मरण कोणालाही सहन होत नाही. मरणाचं, जन्माला आला त्याचं स्वागत करतात, त्याचा सोहळा करतात, पण मरणाचा कोणी सोहळा करत नाही. इंगळे बाबा दृष्टांत सांगून जायचे की एका माणसाच्या घरी मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला झालं काय, त्या ठिकाणी स्वयंपाक वाढण्याकरता जे भांडे ताट वगैरे लागत होते, तो ते आणण्याकरता एका भांड्यावाल्याच्या तिथे गेला. आणि गेल्यानंतर तो म्हटला, आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि त्याच्याकरता ताट वाटी
तांब्या हे लागतंय द्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो माणूस म्हणला ताटं किती? तो म्हटला 100 ताटं. वाट्या किती? तो म्हटला 100 वाट्या. तांबे किती? तो म्हटला 100 तांबे. तो म्हटला चमचे देऊ का? तो म्हटला आमच्या घरी चमचे भरपूर आहेत, तुम्ही काय देऊ नका. बरोबर आहे का नाही? आणि मग तो ताट चमचा आपलं ताट वाट्या आणि ते तांब्या घेऊन आला घरी आपल्या. आल्यानंतर तो कार्यक्रम झाला कीर्तनाचा. आणि कीर्तनाचा कार्यक्रम आपलं लग्नाचा तो सोहळा पार पडला. आणि तो परत ते भांडे द्यायला आणि गेल्यानंतर परत तो जो भांड्यावाला होता तो भांडे मोजायला लागला. पण भांडे मोजताना झालं काय भिसे महाराज, जे ताट 100 नेलेले होते ते ताट भरले 150. किती? 150 ताट भरले. थोडी वाढ झाली त्याच्यामध्ये. आणि जे वाट्या होत्या त्या भरल्या 150, तांबे होते ते भरले 150. तो म्हटला अहो पाहुणे, तुम्ही तर माझ्याकडून 100 ताट घेऊन गेले होते, मग हे एवढे 150 कसं काय झाले? त्यावेळेस तो माणूस म्हणला झालं काय, आमच्या लग्नामध्ये भांडे नेल्यानंतर तिथं ही भांडीन वेली आणि तिचे एवढे पिल्ल त्या ठिकाणी 50. तो म्हणला धन्य आहे म्हणला तुमच्या पुढं, इथून पुढं कधी भांडे लागले का तुम्ही आमच्या दुकानात यायचं, दुसरीकडे जाऊ नका. आणि मग असं म्हटल्यानंतर तो 2-3 दिवसांनी परत एक कार्यक्रम निघाला महाराज. आणि हे म्हणला आता भांडे आपण तिथूनच आणावं. गेला भांडे आणायला महाराज. आणि गेल्यानंतर त्याने तो म्हटला आता मला हे प्लॅस्टिकचे स्टीलचे भांडे नको, आता मला या ठिकाणी सोन्याचे भांडे तुम्ही द्या. त्या दुकानदाराला वाटलं ठीक आहे, मागच्या वेळेस 100चे 150 झालते, ह्यावेळेस 125 का व्हायनात, ठीक आहे सोन्याचं. बरोबर आहे का? त्याने ते सोन्याचे भांडे केले. जसे सोन्याचे भांडे दिले महाराज, आता सोन्याचे भांडे राहतील का तुम्ही विचार करा. त्या ठिकाणी हो भांडे घेऊन गेला, कार्यक्रम झाला, परत भांडे घेऊन आला, भांडे 75च भरले. किती? तो म्हणला झालं काय, कालच्या कार्यक्रमामध्ये झालं काय, याच्यातली एक भांडी मेली. आणि त्याचा इतका विस्तार झाला, 25 भांडे गायब झाले. आणि म्हणजे माणसाला जन्माला येताना आनंद आहे, जाताना दुःख आहे. पक्वात घेतला तर गट्टा फुकट आहे, पेटी घेतली तर भाता फुकट आहे, मोबाईल घेतला तर चार्जर फुकट आहे. तसं जन्म घेतला का मृत्यू सुद्धा त्याला सांगावं लागत नाही. अशी तारीख ठरवून दिलेली नाही तुम्हाला की अमक्या अमक्या दिवशीच अमका माणूस जाणार आहे. कधी कोण जाईल सांगता येत नाही. किती तुमची संपत्ती आहे, किती काय आहे तुमच्याकडे, त्याचा काही उपयोग नाही. रावणाकडे काय कमी संपत्ती होती? कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी घर शुद्ध कांचनाची. आताच सोनं नाही 24 कॅरेट 22 कॅरेट, शुद्ध कांचन. कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घर होतं त्याच्याकडे सोन्याची. आपल्यासारखं नव्हतं, त्याचं संडास बाथरूम सुद्धा सोन्याचं होतं. असा असणारा रावण, त्याला काही कमी होतं का? मुलं 1.25 लाख नातू, काय कमी होतं त्याच्याकडे? त्याच्या विरोधात कोणाची फॉर्म भरायची ताकद सुद्धा नव्हती सोमनाथ भाऊ. असा असणारा सुद्धा आता पाहिजे होता देव. हा, आणि असा असणाऱ्या रावणाला सुद्धा जावं लागलं. येत नाही वर आले अवतार अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही येत नाही अवतार.
झाले अवतार एरते पामर जीव किती. या ठिकाणी कोणी राहण्या करता आलं नाही. अवतारची अवतार सुद्धा देवाला सुद्धा या ठिकाणून जावं लागलं. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात इथं कोणालाही थांबता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही भ्रमामध्ये जगू नका, भ्रमामध्ये राहू नका. या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात की काय भुलला रंगी रंगी रे श्री रंगी 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 रे श्री रंगी रंग रे श्री रंगे रंगी रंग रे श्री रंगे रंगी रे श्री रंगी रंगी रंगे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगी रंग रे श्री रंगे रंग रे श्री रंगे काय भुलला सी पतंगे. महाराज म्हणतात की काय भुलला सी पतंगे. पतंग म्हणजे काय? संध्याकाळी पहिल्या जुन्या काळामध्ये बघा चिमणी लावली जायची. चिमणी माहिती आहे ना? आता मला माहिती चिमणी बघा काय नाव असतं त्याला ते मला माहित नाही. ती चिमणी लावली जायची आणि ती चिमणीच्या शिवात वरती केली आणि दिवा लावला की त्या दिव्याभोवती ते पतंग काय करायचा, तो भ्रमात राहायचा की ह्या चिमणीला त्याला काय व्हायचं, त्या चिमणीचा जो उजाड दिसायचा त्या उजाडाभोवती फिरायचा आणि त्याचा अंधार त्या भिंतीवरती पडायचा आणि त्याला वाटायचं या दिव्याला फक्त असा मीच आहे, मीच झाकू शकतो. काय पडायचं त्याला असा भ्रम निर्माण झाला आणि असा भ्रम निर्माण झाल्यानंतर तो काय करतो, थोडा थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि गेल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी जवळ गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी त्या जाळ असल्यामुळे त्याला ते पोळतं आणि त्या ठिकाणी ते जळून जातो, त्याला त्या ठिकाणी देह सोडावा लागतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात रंगी रंगे रे श्रीरंगे. रंगी रंगे म्हणजे आपल्याला सांगतात काय की काय भुलला सी पतंगे, तुम्ही याला भुलून जाऊ नका. आणि पुढं उत्तर करताना महाराज सांगतात की शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे शरीर
ठेवणे धरसी अभिलाष जने. त्या ठिकाणी माणसाला काय होत असतो, अभिमान होत असतो. परंतु अभिमान या देहाचा तुम्हाला किती अभिमान केला तरी काहीच उपयोग नाही. किती प्रेम करणारे तुमच्यावरती माणसं असून द्या, किती जवळचे असून द्या, किती जवळचे असून द्या महाराज, परंतु एकदा माणसाचा मृत्यू झाला, मृत्यू होण्याच्या अगोदर दवाखान्यात जर एखादा माणूस म्हणतात बाळासाहेबाचं बरं आहे का, बाळासाहेबाचं, बाळासाहेब खातो का, बाळासाहेब गॅसमध्ये आहे का, म्हणजे गॅसवरती आहे का, आयुष्यामध्ये. परंतु एकदा बाळासाहेब गेला की त्याला बाळासाहेब म्हणत नाही, त्याला म्हणतात डेड बॉडी कुठं आली. त्याचा आपल्याला अभिमान धरून काही उपयोग नाही. किती अभिमान धरतात, तुमच्याकडचा पैसा काम येणार नाही, तुमच्याकडची खुर्ची कामं येणार नाही, तुम्हाला कोणता नेता कामं येणार नाही, कोणता वरिष्ठ कामं येणार नाही, कोणाच्या किती मोठं झाडाला असलं त्याच्या सावली खाली काही येत नसतं महाराज, तुम्हाला कोणी सुद्धा कामं येणार नाही आहे. त्याच्यामुळं म्हटलंय की शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने. त्याच्यासाठी तुम्ही अभिलाष म्हणजे अभिमान त्या ठिकाणी करू नका. महाराज सांगतात की ज्या ठिकाणी अभिमान अहंकार तयार होतो त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला अहंकार येतो, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. तुम्हाला जर थोडासा जर या जीवनामध्ये अहंकार आला, आपलं हे जीवन वाया गेल्यासारखं आहे. परंतु जर तुम्ही या जीवनातून अहंकार, अभिमान, ममता हे जर काढून टाकलं तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला झाला, तुका म्हणे देव झाला झाला, तुका म्हणे देव झाला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव अहंकार गेला. खूप सुंदर चाल आहे ते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामधून अहंकार ही गोष्ट काढून टाकताल, अभिमान ही गोष्ट काढून टाकताल, तर त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देव अवस्थेला जाऊन पोहोचता. देव अवस्था म्हणजे राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी होईजे. देव पहावयाशी गेलो तिथे देवची होऊन ठेलो. ज्यावेळेस आपला अभिमान जाणार आहे त्यावेळेस आपण देव अवस्थेला जाऊन पोहोचणार आहोत. आणि महाराज सांगतात की ह्यो समाज काय आहे तुम्हाला खूप त्रास देत असतो. हा समाज त्या ठिकाणी खूप त्रास देत असतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या या सर्व समाजाला, ते योगी होते, त्यांना कशाची कमतरता होती, योग्याला काय कमी असतं. योगी ज्ञानेश्वर माऊली होते, त्यांनी आपली योग साधना जंगलामध्ये जाऊन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी करता आली असती का नाही. परंतु त्यांनी अलंकापुरामध्येच का, कारण की तुम्हाला आम्हाला दाखवून दिलं की हा जो समाज आहे हा समाज तुमचा नाही आहे, हा समाज तुमचा नाही आहे, तो समाज तुम्हाला त्रास देण्याकरता. महाराज माझ्या माऊलीनं काय करावं, गळ्यामध्ये झोळी लटकावी. अलंकापुरामध्ये, अलंकापूर नाव म्हणजे काय, आता आळंदी झालं, पहिलं त्या शहराचं नाव आहे अलंकापूर. ज्यावेळेस माऊली त्या ठिकाणी आले त्यावेळेस आळंदी नाव त्या ठिकाणी झाले. माझ्या माऊलीनं झोळी घालावी बगलामध्ये, अलंकापुराच्या शहरामध्ये जावं, भिक्षा मागावी. भिक्षा मागितल्यानंतर, भिक्षा मागून आले, चौकात आल्यानंतर विसोबानी पाहावं, आणि विसोबानी पाहिल्यानंतर गळ्यातील झोळी दाखव म्हणावं माऊलीला, आणि काढल्यानंतर ती झोळी फाडावी, त्याच्यातलं पीठ खाली टाकून द्यावं, आणि पीठ खाली टाकून दिल्यानंतर पायाने ते सर्व पीठ मातीमध्ये करावं. आणि माझ्या माऊलीनं तसंच ती फाटलेली झोळी घेऊन ते मातीतलं काही पीठ उचलून यावं आणि सिद्धेश्वराच्या सिद्ध बेटामध्ये जावं. सिद्ध बेटामध्ये गेल्यानंतर
ताटीचा दरवाजा उघडावा आणि आत जाऊन बसावं आणि ताटीचा दरवाजा लावून घ्यावा आणि ताटीचा दरवाजा लावल्यानंतर आतमधून रडायचा आवाज येतो म्हणून मुक्ताबाई म्हणते की दादा तू योगी आहे, तू योगी आहे, तू रडायचं नसतं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं दादा तू योगी आहेस, योग्याने रडायचं नसतं. या समाजाचा त्रास सहन करायचा असतो. महाराज त्या ठिकाणी त्या ज्ञानोबा रायांना सांगण्याकरता मुक्ताबाई होती. आज या ठिकाणी मुक्ताबाई आमची मीनाताई असेल, सुनीताताई असेल, कल्पना असेल, सुवर्णाताई असेल, 4 बहिणी या ठिकाणी आहेत महाराज. परंतु त्यांच्या जीवनातील दादा नावाचा शब्द हा या ठिकाणी निघून गेलेला आहे. आज जर काही जर सुख दुःख असेल महाराज तर या बहिणी आपल्या भावापाशी येऊन सांगू शकतात. परंतु आज यांच्या जीवनातून हा भाऊ नावाचा आधार या ठिकाणून निघून गेलेला आहे. महाराज माझ्या मुक्ताबाईला काय झालं ऐका, लक्ष माझ्याकडे द्या. माझ्या मुक्ताबाईला एक दिवस मांडे खावेसे वाटले. माझ्या मुक्ताबाईने ज्ञानेश्वर माऊलीला म्हणावं दादा, अरे दादा आपला निवृत्तीनाथ दादा आहे ना, तो म्हटला अरे आपली आई आणि बाबा गेल्यानंतर आपल्याला मांडे कधी खायला भेटलेच नाही. आपण जर मांडे खायला असते तर थोडं बरं वाटलं असतं. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, मुक्ताबाई ज्ञानोबा रायांना म्हणते, ज्ञानोबा राय त्या अलंकापुराच्या शहरामध्ये जातात. महाराज काय असतं भावा भावाचं नातं, काय असतं बहिणीचं आणि भावाचं नातं ऐका महाराज. ज्ञानेश्वर माऊली अलंकापुरामध्ये गेलेले आहे. कुंभाराच्या गल्लीत गेले, कुंभाराकडून मडकं घेतलंय. पुन्हा चौकामध्ये आल्यानंतर त्या विसोबाने ते मडकं त्या ठिकाणी फोडून टाकलं महाराज. ते मडकं सुद्धा त्या ठिकाणी फोडून टाकलं. हा परिवार तुझा नाहीये, हा समाज तुझा नाहीये, हा समाज तुला कधी काम येणार नाही महाराज. जेव्हा तुझा अंतकाळ येणार आहे तुला एकट्यालाच जावं लागणार आहे, तुझ्या संग कोणी येणार नाही. हा समाज त्रास देण्याकरताच असतो महाराज. माऊलींना त्या ठिकाणी इतका त्रास, माऊलींनी तसं सिद्ध बेटामध्ये यावं आणि योगाच्या सामर्थ्यावरती माऊलींनी काय करावं, आपले पाठ लाल बुंद करावे. माऊलीने काय करावं, आपली पाठ, किती लाल पाठ दादाची झाली महाराज. त्या ठिकाणी खूप त्रास या लोकांनी त्या ठिकाणी दिले. आज या ठिकाणी दादा असतील, अक्का असतील महाराज, परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे.
आजही मी दर महिन्याच्या वेळेस या ठिकाणी यायचो, कार्यक्रमाला या ठिकाणी यायचो, येता जाता सुद्धा मी या ठिकाणी पाहायचो. अहो आईचं प्रेम काय असतं मी सांगून जाईल महाराज. एका मुलावरती मुलगा गेल्यानंतर सुद्धा मुलावरती प्रेम करणारी जी असल ती म्हणजे आई असते महाराज. त्या ठिकाणी एखादा मुलगा एखाद्या कंपनीमध्ये कुठेतरी कामाला असावा, तो मुलगा जोपर्यंत संध्याकाळी घरी येत नाही तोपर्यंत वाट पाहणारी जी आई असते महाराज. या ठिकाणी मी पाहिलेले आहे मी स्वतः. कित्येक वेळेस तिसरा पारचा टाइम झाला, अक्काने दारात उभा राहावं आणि दारातून बघावं सोमनाथ भाऊच्या गाडीतून भावड्या उतरतोय काय, आंबाच्या गाडीवरती भावडा येतो काय, रामहरीच्या गाडीवरती भावडा येतो काय, या सगळ्यांच्या गाडीवरती माझा भावडा येतो काय. याला म्हणतात आई महाराज. लई आई म्हणजे काय, एक वर्षापर्यंत दारात उभी राहू आपल्या मुलाची वाट पाहणारी आई मी आज पाहिली. नाही थांबू शकत आपण यातून. आज हा पाप आहे. आपण म्हणतो बाप हा कडक असतो, बोलणारा असतो, परंतु बाप हा नारळासारखा असतो. वरून किती कडक दिसला तर आतमध्ये सुंदर घर त्या ठिकाणी असतो महाराज. कोण कोणाचं नाही महाराज, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी. एकट्याला आपल्याला या ठिकाणून निघून जायचं आहे. जीवनात आल्यानंतर करता आलं तर एक करा, कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न कधी करू नका. काही करता नाही आलं तरी चालल, कोणत्या देवाला जाता नाही आलं तरी चालल, कोणत्या तीर्थयात्रेला नाही जाता आलं तरी चालल, परंतु आपल्या आई बापाला कधी हिणवू नका, त्यांना कधी त्रास देऊ नका. शेवटी तेवढंच आपल्या काम येणार आहे. जेवढं आपण आई बापाची सेवा करतो तेवढंच आपल्याला काम येणार. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. सगळ्या तीर्थाचं पुण्य आपल्या आई वडिलांच्या पायावरती आहे. माझा पुंडलिक परमात्म्याकडे कधी गेला नाही, पांडुरंगाकडे कधी पुंडलिक राया गेला नाही, परंतु पुंडलिकाने काय केलं, फक्त आई वडिलांची सेवा केले. अरे आई वडिलांची सेवा केल्यामुळे झालं काय, भिकारी जसा भीक मागण्याकरता धावतो तसा हा गोकुळी होऊन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीधीश पांडुरंग पळत पळत त्या ठिकाणी पंढरपूरला आलाय. पुंडलिकाच्या निकट सेवे देव धावे भराडी. भराडी शब्दाचा अर्थ होतो भिकाऱ्यासारखा पळत आलाय. आणि आल्यानंतर पुंडलिक राया एका मांडीवरती वडिलांना, एका मांडीवरती आईला घेऊन त्यांना झोपी लावत होते. माग परमात्मा आलेला आहे आणि पाहिलंय माग पाहिलं सुद्धा नाही पुंडलिकाने. पुंडलिकाने म्हणावं, हे देवा आरडाओरडा करू नको, माझे आई वडील झोपलेत. इतकी सेवा महाराज. देव त्या ठिकाणी आलाय. देव म्हणतो मी आलोय, मग मला इथं बसण्याकरता उभा राहण्याकरता काही आहे का. जवळच पुंडलिकाच्या जवळ एक वीट होती आणि ती वीट फिरकावली माग. ती वीट माग फेकली आणि त्या विटेवरती अजून सुद्धा भगवान परमात्मा त्याच विटेवरती उभा. योगे 28 विटेवरी उभा. महाराज खूप आईचं बापाचं खूप प्रेम असतं मुलावरती. या ठिकाणी दादा अक्का या ठिकाणी पोरके झाले. किती पाहुणे रावळे असले, किती काही असलं, मी नातू आहे त्यांचा, परंतु पोटचं गेलेलं काय असतं हे त्यांनाच माहित असतं. माऊली, यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात,
परिवार तुझा नाहीये, हा पैसा तुझा नाहीये, हे धन तुझं नाहीये, नो हे तुझा हा परिवार, द्रव्य धन दाराशन भंगूर हे तुझं काहीच नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नोहे तुझा परिवार, नोहे तुझा परिवार, लोहे तुझा परिवार, लोहे तुझा परिवार, धनदाराशन भंगूर. तुझा पैसा किती अडका असला तुझं काही तुला काम येणार नाही, कोणीच कोणाचं नाही, तुझ्यासाठी कोणी नाही. परंतु मग या जीवनामध्ये आल्यानंतर कोणी कोणाचं नसलं तरी आपण करायला काय पाहिजे. तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, अंतकाळीचा सोयरा,
सी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जणे नो हे तुझा हा परिवार धन दारा भंगूर अंत काळीचा सोयरा तुका म्हणी विठू झाला. जाता जाता तुकाराम महाराज म्हणतात की अंतकाळीच्या वेळेस एकच तुमच्या कामाला येणार आहे, तोच तुमचा सखा आहे, तोच तुमचा मित्र आहे, तोच तुमचा जवळचा सोयरा जर कोण असेल तर तो पंढरीधीश पांडुरंग विठ्ठल आहे. त्याला धरा. धरा म्हणजे त्याला जाऊन पकडू नका. हा नाही तर तुकाराम महाराज म्हटले धरा. एका अभंगामध्ये आहे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाय. एकाने पंढरपुरामध्ये गेल्यावर मग पाय धरीने ओढलं मला महाराज. तसं करू नका. बरोबर आहे का नाही? तर तुम्ही काय करा, त्या पंढरीधीश पांडुरंगाची भक्ती करा, तोच तुम्हाला या आजतून वाचवेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती जसं वैकुंठवासी साहेबराव महाराज जाधव बाबांनी कृपा केली, चैतन्य कानिपनाथांनी जशी कृपा केली, तसा तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराज, कीर्तन करणं, बाहेर कीर्तन करणं वेगळं आहे आणि या ठिकाणी कीर्तन करणं खूप आज मला सुद्धा काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा मला त्या ठिकाणी सांगता येत नाही. मला आज या ठिकाणी मामांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल की आज आमच्या मृत्यू लोकातून एक जीवात्मा त्या ठिकाणी तुमच्या दरबारामध्ये येत आहे. त्याचं पुण्य किती, त्याचं पाप किती हे आम्हाला माहिती नाही, परंतु आजच्या पर्व काळावरून माझ्या मते, लोकांच्या मते ते कसे असतील हे माहिती नाही, परंतु आजचा पर्व काळ सांगतो ते किती पुण्यवान होत. महाराज,
मी त्या भगवान परमात्म्याला चैतन्य कानिपनाथांच्या चरणी प्रार्थना करेल, गुरुवरे साहेबराव बाबांच्या चरणी प्रार्थना करेन, गुरुदेव दत्ताच्या चरणी प्रार्थना करेल की हा जो जीवात्मा तुझ्या दरबारात आलेला आहे त्याच्या पुण्यात जर कुठं कमी असेल तर या ठिकाणी आमचं तिळतिळ पुण्य आज संक्रांत आहे, त्या ठिकाणी घ्या आणि ह्या जो जीवात्मा तुमच्या जवळ आलेला आहे याला तुमच्या चरणापाशी जागा द्या. अशी भावपूर्ण आदरांजली त्या ठिकाणी बाबांना मी वाहतो. कार्यक्रमानंतर आमचे शाळेतले सर जिल्हा परिषदचे 2 शब्द बोलतील. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, आज संक्रांतीचा दिवस आहे आणि झालेली कीर्तन सेवा चैतन्य कानिपनाथांच्या चरणी, वैकुंठवासी साहेबराव महाराजांच्या चरणी, माझे आई वडील या ठिकाणी आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. आमच्या या ठिकाणी कानिपनाथ देवस्थानचे सचिव आदरणीय नवनाथ अण्णा मरकड या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आभार मानतो. आमचे आदरणीय भाऊसाहेबजी निमसे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्व पाहुणे मंडळी तुम्ही सर्व नाव घेण्यासारखेच आहात, परंतु सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही. सर्वांना मी साष्टांग दंडवत करतो आणि याच ठिकाणी सेवेला थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.